नमस्कार मंडळी, कशा आहात? आज तारीख 1 मे 2026 आणि आज आपण चाललो आहे भारतश्री या कॉम्पिटिशनसाठी. तर प्लॅनिंग अशी आहे की आता वाजले आहेत बघा, बघून घ्या, 3:05 सकाळचे आणि मी जस्ट उठलो आहे. तर आता मी आंघोळ करतो, फ्रेश होतो लगेच आणि आपण निघूया रत्नागिरीसाठी. कारण का 12 वाजता कसं पण करून आपल्याला पोचायचं आहे. तर आज माझ्यासोबत असणार आहेत सनीश आणि सौरभ. तर चला माझ्यासोबत तुम्ही पण रत्नागिरीला आणि कॉम्पिटिशन बघा तुम्ही पण आणि मजा करा. तर मित्रांनो, ओटमील वगैरे पण आपलं रेडी आहे, नसतं बॅग्स वगैरे पण रेडी आहेत आणि स्पेशली माझा प्रोटीन कॉफी फ्लेवर आहे. तर मी प्रिफर करतो वरतून कॉफी टाकायला. तर अजून सारे लागतात ओटमील वरती. बाय. डान्सिंग निघालो आपण. सनीश आणि सौरभ थांबले हायवेला. तर पिकअप करून आपण निघूया. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. तर मित्रांनो, वाजलेत 7:11 आणि आम्ही नागोठणे क्रॉस केलं आहे आणि आता एक हॉल्ट घेतला आम्ही CNGचा आणि सनीश आणि सौरभ पुढे गेलेत जरा बघायला. बाकी एवढं ट्रॅफिक आहे, जवळजवळ अर्धा तास 1 तास आमच्या ट्रॅफिकमध्येच गेला आहे. तर अजून थोडा पुढे पोचलो असतो आम्ही. काय ना, थोडासा आता बघू किती उशीर किती कवर करतो आम्ही. तर मग अजून एक ब्रेक पण घ्यायचा बाकी आमचा ब्रेकफास्टचा, तर तो देखील होईल आणि मग आम्ही प्रवास चालू करू ना. तर मित्रांनो, 10 वाजल्यात आणि आम्ही आता खेडला पोचलो आहे. आणि जेव्हापासून आपण ट्रॅव्हल स्टार्ट केला तेव्हापासून मी झोपलोच आहे. तर गाडीचा टेक ओव्हर केलेला सौरभने, घेतली मस्त गाडी 4 तास स्मूथ ड्रायव्हिंग. आणि बाजूला आहे सनीश. स्वराजने अतुलची जागा चालवली आहे पूर्णपणे, एकदम मस्त. फक्त एक डिफरन्स आहे की घोरत नव्हता. सायलेंट झोपतो मी, कोणाला त्रास देत नाही असं आयुष्यात. तर आम्हाला खूप त्रास झाला गाडीमध्ये. आम्ही कुठून कुठून आलो तुला नाही माहिती. लेट्स गो गाईज. सौरभ इज टेकिंग रेस्ट नाव. आपण ताब्यात घेतली गाडी. तर आता चालवूया, मजा करूया रस्त्यांची मजा करूया, आपली नको. आता फटकन. तर सनीश, आता अजून पुढच्या आम्हाला दाखवत आहे 1 hour 50 minutes. मला असं एस्टिमेट आहे की 1 hour 30 minutes मध्ये आम्ही पोहोचू. बाकी आता मी ब्लॉगिंगचा सनीशला देणार आहे टेक ओव्हर. सनीश बघेल आता काय ते आहे ब्लॉगचं कसं काय कितपत रेकॉर्ड करायचं. मी चांगलं करू शकतो जर मला या माणसाने साथ दिली तर. मी साथ देतोच, आम्ही सगळ्याच बाबतीत साथ देतोय. तू जाऊ दे, निखिलला फोन लाव. निखिलला घ्यायचं होतं ना हो, ब्लॉग. निखिलला एक ब्लॉग मध्ये घ्यायचं होतं. फोन पण लावून निखिल नेक्स्ट ब्लॉग मध्ये येणार आहे. निखिल म्हणाला की नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी शुअर शॉट येणार म्हणून. आता डांग नाही देणार आहे. निखिल ब्लॉग मध्ये नसला तरी चालेल, पण आमच्या हृदयात कायम आहे. आमच्या मनात काय नेक्स्ट व्लॉग आहे गोव्याला जाताना. कोणाच्या तरी लग्नाची पत्रिका ठेवायची आहे, अशी आयटिनरी सेट केली आहे आम्ही थोड्या वेळ आधी. सध्या So, सगळं या वर्षीच ते दिवस येतील. यंदा कर्तव्य आहे. कर्तव्य दिवाळीतच असेल. Fingers crossed. तर मित्रांनो, बघा असं काय ट्रॅफिक आणि इकडे सगळे रिव्हर्स गाड्या टाकतात आणि आपले 2 मंडळी उतरलेत लफडी करायला. दोघं पण लढतात भाई. नाही डालले काय, तो नाही डालले काय, युटर्न इथून पाठी पूर्ण ट्रॅफिक. आणि आम्ही व्हेन्यूवर पोचायला खूप लेट आहे. आम्हाला 2 वाजता रिचिंग टाइम दाखवतोय. तर बघूया आता कसं काय. आपण संगमेश्वरला पोचलो. आता संगमेश्वर जो ब्रिज जिकडे काम चालू आहे तिकडेच ट्रॅफिक आहे. सगळे रॉंग वेळनी टाकून 2 लेनचा रस्ता आहे, 4 लेन बनवल्या त्या लोकांनी, म्हणून हे सगळं झालंय. अशा काही गोष्टी आहेत. असं वाटतंय लडाखला आलोय मी भाई. 0% विजिबिलिटी. मी लडाखला आलोय. सोना घ्यायला आलोय. सोना ऍक्च्युली सीन असं आहे, CNG संपलाय आणि पेट्रोलची 3 कांडी उरल्या फक्त. तर आम्ही प्लॅन आहे असा की डायरेक्ट व्हेन्यूला पोचतो आता.
विदाऊट CNG आणि विदाऊट AC या घामात. तर लडाख तुम्ही फिरून घ्या. आम्हाला border काढायला नव्हतं. भाई, सामने में कुछ दिख भी नहीं रहा रुक, है. अरे रुक रुक रुक. हे camera मध्ये दिसतंय बघ, समोर दिसत नाहीये. चलो लेट्स गो. आता ट्रॅफिक तर नाही आता फक्त थोडी अशी रनिंग चालू आहे गाडी आपली. तर सो रजिस्ट्रेशन झालं आपल्या तिकडे सालम सरांच्या ओळखीने आणि मी पण त्या सरांना फोन केला की हे आहे आवाज कमी कर दे. मी पण सरांना फोन करून बोललो की ट्रॅफिक आहे खूप, तर लेट होईल पोचायला. त्याच्या हिशोबाने त्यांनी रजिस्ट्रेशन केलं आपलं आणि त्यांनी त्यांच्या साईडनेच पैसे वगैरे सगळं पेमेंट केलं आहे रजिस्ट्रेशनचं. आपण सगळं जाऊन तिकडे पे करू आणि आपल्याला खेळायला भेटतं ही मोठी गोष्ट आहे आजची. पाणी सेकंड गिअरला आणि सीन असा एवढ्या गरमीत बॉडी डिहायड्रेट झाली आहे विदाउट एनी सिप ऑफ वॉटर. मित्रांनो आज आपल्याकडे कंटेंट भरभरून पडला आहे. 2:30 वाजले आहेत. अजून डिंगणीला आहे आपण, डिंगणीला रस्त्यात आणि तिकडे ट्रक उलटा झाला आहे पुढे आणि एवढे परत ट्रॅफिक बघू शकतात. ट्रॅफिक किती आहे मी तुम्हाला दाखवतो. आता क्रेननी डंपर काढतो. आजची कॉम्पिटिशन नशिबात आहे आपल्या. रजिस्ट्रेशन झालं आहे मगाशी मी तुम्हाला बोललो. आता फक्त मला वाटतं मी तिकडे रजिस्ट्रेशनसाठी डायरेक्ट जाऊन पंप करून स्टेजवरती उतरणार आहे. सकाळी 4ला निघालं अजून इथेच आहे. मील पण घेतलं नाही. फक्त 2 अंडी खाल्ले, ओटमील घेतलं आणि चिकन खाल्लं थोडासा 50 ग्रॅम आणि जरा झोपतो आता. मित्रांनो फायनली आफ्टर हार्स अँड आवर्स ऑफ ट्रॅव्हलिंग आम्ही पोचलो आहे. 6 मिनिटं किती सनीश? Hours of clearing of traffic. ट्रॅफिक तर खतरनाक होतं. आपल्या भावांनीच सगळं मॅनेज केलं ट्रॅफिक वगैरे क्लिअर करून. जिकडे तिकडे ट्रॅफिक होतं तिकडे तिकडे उतरत होते बिचारे. आणि पोचलो आपण. 5 मिनिटं उरल्यात शेवटची. पहिलं जाऊन अकोमोडेशन घेऊया, बघूया कुठे कसं काय राहायची व्यवस्था आणि चालू करूया काब लोडिंग. कारण का 3 वाजला जाता आणि जरी पण आपण एक 6 वाजता चढली तरी 2 तास हळूहळू लोड करूया. काही नको करूया. मित्रांनो फायनली आपण पोचलो व्हेन्यूवरती आणि असं काय आपला आजचा व्हेन्यू आहे. गाडी इथे पार्क केली आहे. सॅडड तर खूप आहे. बॉडी एकदम एक्झॉस्ट झाली आहे, डिहायड्रेट झाली आहे. आणि आजचा स्टेज आज आपण इथे असणार आहे संध्याकाळी. बहुतेक सगळ्यांचं रजिस्ट्रेशन झालं आहे आणि नेहमीप्रमाणे फक्त मुंबईवाले उरले. रजिस्ट्रेशन करूया इकडे आणि मग भेटूया. चला मंडळी, जेवायची सोय झाली अशा प्रकारे आणि आपल्या मेंबरने चालू केलं जेवायला. रपसप चिकन, चपाती, तांबडा रस्सा. थांबणार नाही, 2-2 चपात्या. लेट्स गो. कॉन्स ऑफ बॉडी बिल्डिंग. तिकडे ही लोक चिकन खात आहेत. कसं आहे रे चिकन? ठीक आहे काय? ओजी बोल. फेक नको बोलू. फेक नाटीची कामं आपण करत नाही. आणि आपण इकडे व्हाईट राईस, चिकन, अंडी. तर ते पण वजन करून खाऊया आपण. तर मित्रांनो पोचलो आपण छाया गेस्ट हाऊसवर विथ टायर्ड फेसेस. आणि पहिली गोष्ट आपण चेक इन करून घेऊया आता कसं काय आहे ते. आज चेक इन करायचं होतं. काय आहे आपल्या रूम्स. चेक इन करायचं होतं आता. तर मित्रांनो ही आपली रूम छोटीशी आहे पण ठीक आहे. झोपेपुरतं आपल्याला काम होईल. आणि आम्ही तर सगळेच थकलो आहे खूपच. 12 तासाची ट्रॅव्हलिंग होती. जेवलो आणि आता आल्यावरती जरा झोपतो 1 तास आणि परत मग आपण तयारी करूया आपल्या कॉम्पिटिशनची. तर मित्रांनो 6 वाजले आहेत आणि सगळे तयार झाले आहेत. कंडिशन चेक वगैरे सगळं डन. काब लोडिंग किती करूया सगळं डन आणि मंडळी लागली आहेत आवरायला. एकदम बेस्ट कंडिशनिंग आहे आता सध्या. जेवढी आता कॉम्पिटिशन बघितलं तेवढ्या ह्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट कंडिशनिंग आज होती. आज आहे बेस्ट इन द सेन्स ड्राय आहे बॉडी एकदम मस्त. कालपासून पाणी कट आहे आणि काप्स पण बऱ्यापैकी कमी आहे.
थोड़ा टाइम और निकलेगा बस. Then we'll leave for the then we're done for the day. आणि डिसेंट आहेत रूम्स पण जसं काय एक्सपेक्टेड एवढं भाव असं काय नाही दाखवण्यासारखं. तर आता आपण डायरेक्ट व्हेन्यूला भेटूया. बहुतेक चालू झाली असेल रजिस्ट्रेशन, आपल्याला फॉर्म भरायचं अजून तर सरांकडून घेऊन. हां तर मंडळी निघालो आपण मस्त एकदम फ्रेश मूड के साथ. आणि आता आपल्यासोबत आहेत सनीश आणि सौरभ. तर सौरभचा फर्स्ट टाईम मुंबई श्रीला होता आणि आता डायरेक्ट तो इंडियाला आला आहे. तर विनोद तुझ्याकडे कॅमेरा. कसं वाटतं भाई तुला सौरभ? मला खूप चांगलं वाटतंय की स्वराज मिस्टर इंडियापर्यंत पोहोचलाय आणि आज गोल्ड आपला पक्का आहे. ओके सो आता इकडून आपण व्हेन्यू जवळ आहे त्याचा 5 मिनिटावरती आपल्या हॉटेलपासून. तर सनीश आणि आजचा आपला मेन माणूस आहे सनीश, ज्याच्या हाताने लागणार आहे मला हळदीच्या आधी टॅन. तर सनीश तयार आहेस ना भाई? एवढ्या कॉम्पिटिशन बघून मी शिकलोय कसं टॅन लावायचं. आज माझी परीक्षा आहे आणि ती पण परीक्षा डायरेक्ट UPSC MPSC सारखी आहे. डायरेक्ट मिस्टर इंडियाला आली आहे. असे छोटे मोठे कॉम्पिटिशनला देत नाही त्याला लावायला, डायरेक्ट मिस्टर इंडिया. तर बघूया आता जी काय कंडिशन आहे. गणपती बाप्पावरती आपण सगळं सोपलंय. पुढचं कंडिशन बेस्ड घेऊन आलोय. आपण जर Result- बॉडी घेऊन आलोय. रिझल्ट एकदम बाप्पावरती देऊन टाकला आपण. तर नक्कीच चांगलं होईल. तर टिल देन स्टे ट्यून्ड गाईज. तर देवा कसं वाटतं भावा मिस्टर इंडियाला येऊन? वन्स इन लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. पूर्णपणे एन्जॉय करायचं. हार जीत तर बात हार ही जीत बात तो है. होती रहती है. प्लेइंग पार्टिसिपेट करायचा या मोठा स्टेज पर्यंत पोहोचलाय तिकडेच माणूस जिंकलाय. पार्टिसिपेशन इज मस्ट इन कुठे पण, इथेच नाही. आणि आपले 100% एफर्ट्स आहे ना. 100% एफर्ट भावानी तर 200% दिले. एवढे बघतच आलोय आपण. चला आता बहुतेक चालू नाही झाले अजून कॉम्पिटिशन. सगळे आत्ता इशी येत आहेत. काय आम्ही ICN BCN खेळतो ना, तर आम्हाला ऑन टाइम सगळे करायची सवय आहे. ऑलवेज ऑन टाइम. आता अनिकेत पण आला समोर ऑन टाइम. उदय काकांना बोललो थोडं लेटच या, जेणेकरून आम्ही पण लेटच येऊ. थोडा आम्हाला थोडा वेळ भेटेल तयारी करायची. तर हा आपला गेट आहे. तर मित्रांनो 7:15 वाजले आणि अजून उद्या सामान आले नाही. तर थोडा डिले चालू आहे कॉम्पिटिशनमध्ये. मी काप लोडिंग चालू करतो आता. राईस केक 2 खातो आणि नंतर जर गरज वाटली तर भात खाईन थोडासा. राईस केक्स आणि जॅम आहे जागेमध्ये. तर मी हे सगळं तुम्हाला खाऊन भेटतो परत. वाजले 8 आणि यांच्याकडे अजून संपत नाही. तुला पण बोलायचंय, त्याला पण बोलायचं. भाऊ आपला तर राईस मेजर करून परत काब लोड करूया थोडे आणि बॅक स्टेज जाऊ आता आपण. खरोखर वैताग आलाय. टाइम वाजवायला पाहिजे आता ऍक्च्युली. फटफट आणि बंद केला पाहिजे. आता लास्ट स्पीच असेल यांचा. आम्ही बॅक स्टेज जाऊन पंप करूया. आणि व्हाईट राईस चा स्वाद घेऊया आपण. या स्पर्धेचं किती महत्व कोणाला आहे मला माहित नाही, पण भारत देश आज रत्नागिरीमध्ये एकत्र झाला. तुम्ही आता टाइम बघू शकता, 10 वाजले. तर मित्रांनो वाजल्यात 10 आता आणि आपला इव्हेंटचा टाईम होता 7:30 आणि अजूनपर्यंत 50+ कॅटेगरी चालू आहे. तर ही लोक पहिलं 50+च्या कॅटेगरीमध्ये सोलो पोजिंग देत आहेत. सोलो पोजिंग नंतर ही लोक एक ग्रुप विनर काढत आहेत. मग असे 4 ग्रुप विनरमधून एक टायटलसाठी हे फाईट करवतात. म्हणजे एकाच इव्हेंटला ही लोक एवढा वेळ देत आहेत. तर मग याच्यानंतर उदय आहे, मेन्स फिजिक्सचे 4 ग्रुप आहेत, क्लासिकचे 4-5 ग्रुप आहेत. ह्या लोकांनी करायचं काय, ॲथलीट एक जो खेळतो आहे त्याचा दिवसभराचा
जो शेड्यूल असतो जो प्लॅन्ड असतो त्याचे मील्स प्लॅन्ड असतात दिवसाचे की 7:30 वाजता एवढा मील 7:30 वाजता शिवाय तर त्याच्या आधी एवढा काम लोड करायला पाहिजे. पण इकडे काय असं करताच येत नाही. 7:30च्या वेळेच्या हिशोबाने आता मी तर मगाचपासून 50 ग्राम राईस खातो मोजून. काहीच समजत नाही किती ग्राम खाऊ किती ग्राम हे करू. तरी पण मी योगीला फोटो पाठवतो टाइम टू टाइम बाय कंडिशन की कितना लोड करू. असं तसं आमचं चाललं कसं मॅनेज करू. तर आत्ता जे दोघं जण आले सने चौरा बाहेरून हे लोकं पण कंटिन्यूस अपडेट घेत होते की भाई असं इकडे अजून हेच चालू आहे अजून तेच चालू आहे. मी तर इकडे झोपलो आहे मगाचपासून. तर त्यांचं पण भाई कॉम्पिटिशन मी तरी सांगेन की महाराष्ट्राची वेल मॅनेज होती मिस्टर इंडियापेक्षा. कॉम्पिटिशन माझ्या पण असं वाटतं माझ्यापेक्षा एफर्ट जास्त या दोघांचे आहेत या कॉम्पिटिशन. आज नाही सगळ्याच. तसं बघायला तर महाराष्ट्र शीमध्ये थोडासा डिले होता अर्धा 1 तासाचा. त्या एका दिवसात त्या लोकांनी पूर्ण सगळे इव्हेंट्स निपटवलेले. यांच्याकडे 2 दिवस आहेत म्हणून लोक तरी पण एवढा वेळ लावतात. मला माहिती नाही कसं काय होईल. 10 आणि आता आम्हाला असं वाटतं आजचं कॉम्पिटिशन होईपर्यंत 11:30 12 तर वाजतील. तर आणि माझी तर एवढी एनर्जी लो आहे आता की कालपासून वॉटर कट आहे कमी काप्सवरती आहे. आज तर सिप करून पाणी प्यायलं आहे. तर बॉडी तर फुल म्हणजे बेस्ट ड्राय कंडिशन आत्तापर्यंत माझी आहे. एवढे कधी मी खेचली नव्हती माझी बॉडी पण ऑलमोस्ट 48 आवर जास्त झालं आहे की वॉटर एकदमच कट आहे. तिकडे सगळे ॲथलीट लोक झोपलेत पाठी. काय लोक काप लोड करत आहेत. म्हणजे काय टाईमची व्हॅल्यूच नाही त्यांच्या हिशोबाने असं मला वाटतं. पण ठीक आहे तर त्या लोकांनी त्या लेवलवर मॅनेज केलं आहे तर आपण काय बोलू पण नाही शकत. तर असा काय एक्सपिरियन्स असतो. असं काय दिवस असतात. तुम्हाला वाटत असेल की भाई मिस्टर इंडिया खेळतो आहे मस्त एकदम कम्फर्टमध्ये असेल. कम्फर्ट काय नाही भाई. आमची पॅशन आहे म्हणजे आमची एक हॉबी बोलू शकतात तुम्ही की आम्हाला खेळायचं आहे बस. बाकी त्या एक्सपिरियन्ससाठी खेळताना आम्ही मेडलसाठी आलो आहे ना आम्ही मला की पहिलं दुसरं तिसरं द्यायचं आहे असं काहीच नाही. बेस्ट एक्सपिरियन्स हीच मेमरी आहे आमच्या सगळ्यांच्या लाईफ टाईम राहणार आमच्यासोबत. हे जे रेकॉर्ड करतो ते आम्ही 10 वर्षानंतर बघणार आहे. तर बस यासाठी देतो आम्ही. त्यासाठीच आम्ही हा ब्लॉग चालू केला. त्यासाठीच आम्ही हे सगळं करतो. आणि काही मित्र असे आमच्यासोबत फिरतात. तो पण बिचारा खूप वैतागला. त्याने पण आता खूप जास्त एफर्ट टाकले. त्याने असं क्लोजली मॉनिटर केलं आहे की भाई काय असतं बॉडी बिल्डिंग काय असतं बॉईल चिकन खाणं. भले तर बॉईल चिकन खात नाही पण आता परत तेच खायचं आहे. तर परत थोडेसे काप्स लोड करूया आपण आणि आता पंप करायला चालू करूया फायनली बॉडी. कारण का ज्युनियरचे गेल्यावरती 2 ग्रुप सिनियरचे येतील कॅटेगरी. मग आपण सिनियरमध्ये 2 खेळतो. तर 50 ग्राम राईस अगेन वी आर लोडिंग. लेट्स सी. फाइनली आफ्टर 2 days एक पूरा बॉटल पीऊँगा आज. ऑलमोस्ट 11:30 वाजले आणि बाईची झालेली आहे आता कडक पोझिंग.
आणि मी तरी फिंगर्स क्रॉस एक्सपेक्ट करतोय रिअलिस्टिकली टॉप फोर 4 मध्ये लागला पाहिजे. कंडिशन ड्राय करा. मी तुम्हाला मगाशी बोललो फोटो टाकेन मी. एवढी ड्राय झाली आहे स्किन बॉडी आपली. प्रॉपर एकदम टाईट होतं आणि पोझिंग पण एकदम मस्त गेली. मी IGN पेक्षा या फिजिकला जास्त रेट करेन. ही फिजिक मला जास्त आवडली IGN बेस्ट. ट्रस्ट गॉड्स प्लॅन. एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. गॉड्स प्लॅन. बोलो भाई बोलो। ये इन्होंने नेशनल में डिसीजन लिया है और ये हो रहा है शो जो अपना कहाँ पे हो रहा है भाई, ये देखिए रत्नागिरी में नेशनल हो रहा है। यहाँ पे सारे जजेस में ये हमारे सबसे मुख्य जज है। क्या मन डिसीजन क्या दी हम भाई जो डिसीजन हुआ है फेयर हुआ है, कंपेयर होना चाहिए फिर से। कोई जज एग्री नहीं है, पूरा अनफेयर है ना। बोलो सब लिस्टा में जाएगा भाई, 64-65 के सब जाएगा अभी कौन से सबको। बेसिस पे जजिंग हुआ है वो किसी को नहीं मालूम. वेस्ट टू शोल्डर रेशियो किधर है जो भाई इनका बस चले तो शेरू क्लासिक बंद हो जाएगा है ना, और अगर ओलंपिया बंद हो जाएगा इंडिया का। फिजिक खिलाना पल्सिंग पे तो वैसे लिखो उधर. और कोई भी आंसर नहीं दे रहा सर, कोई भी आंसर नहीं दे रहा है, कोई भी आंसर नहीं दे रहा। सब शांत हो गए, पूरा स्टेज खाली खड़ा हो गया, सब देख रहे हैं। अनफेयर है तो अनफेयर है, नंबर कोई भी दो, जो फेयर है वो दो, 10 दो, 5 दो, 6 दो, कोई लेकिन जो फेयर गेम वो दो। और उसका कंपैरिजन भी नहीं हो रहा है, छोड़ दिया, बोले तो हो गया डिसीजन। तर मित्रांनो डन विथ द कॉम्पिटिशन. 6वी प्लेस लागले. एवढी बेकार बोलतात ना पार्शॅलिटी. टॉप 4मध्ये काढलेल्यानंतर एंड मोमेंटला टॉप 6. आम्ही मगाशी सनी बोला ना टॉप 4, त्याच्यामध्ये आम्हाला ऐकू आलेलं की टॉप 4 चौथा 29 रँक नंबरला जायचं आहे. आणि नंतर बाई जो ज्याला चौथा त्याला एक्सपेक्टेड पण नव्हतं की तो तुम्हाला स्वतः बोलला बाई चांगली कंडिशन आहे. अशी सगळी पार्शलिटी चालते इकडे. तर मी तर रिझल्टसाठी नाहीच आलेलो. पहिली गोष्ट प्लेसिंगसाठी मी एक्सपिरियन्स आणि मजा करायला आलेलो. तर एनिवेज आम्ही जाऊन जेवतो आता. 12 वाजलेत. सगळे दोघं पण थकले. लेजेंड मला ते एकच बोलत होतं की ठीक आहे, तर आम्ही तर त्या मोटिव्ह नव्हतो झालो की आम्हाला हे बोललो मी. पाहिजे ते पाहिजे. पण जे लोक एवढी मेहनत करून आले आहेत त्याचा त्यांना- ॲटलीस्ट विचार केला पाहिजे होता. आम्ही त्या मोटिव्ह नव्हतोच की आम्हाला हे पाहिजे ते एक पाहिजे. मी व्हिडिओ टाकतो ना त्याच्यामध्ये त्याला जर पहिल्याला का दिला तर समजलं. तुम्ही महाराष्ट्राचा ब्लॉग टाकतो त्याच्यामध्ये पण त्याला पहिला दिला. काय डेंजर त्याच्यासाठी पार्शलिटी. एवढी मोठी कॉम्पिटिशन भरवली आणि त्याला जिंकवण्यासाठी बाकीच्या लोकांकडून पैसे घेतलेले हां. आणि खेळवलं गेलेलं. आता समजतं बॉडी बिल्डिंगला का नाही व्हॅल्यू इंडियामध्ये. भाई मोठ्या लोकांनी चुकून बघितले. जे लोक प्रेप नाही ते लोक इंडियामध्ये खेळूच नका. इंडियामध्ये खेळण्यासारखं काय अर्थच नाही. चला जेवायला भेटतो. जेवण भेटतो. एवढं लोक लांबून आले आहेत. आम्ही तरी एवढं इथून आता काही लोक तर कुठून वाटा कुठून वाटा आले. वाटा जाऊन दे. एवढी असली कारणं त्यांना पण नाही पटत ती कारणं चला दिली. जेवायला या तुम्ही मस्त. आम्ही खुश आहे. चावया प्लेस सगळं. आम्ही खुश, आम्ही त्या मोटिव्हने आलोच नव्हतो. लेट्स सी. चलो या मित्रांनो जेवायला. काब लोडिंग मस्त आजच्या दिवसाची. रजिस्ट्रेशन पण लास्ट केलं. जेवायला पण दुपारी लास्ट गेलो. जेवायला पण ऐकते लास्ट आलो. आणि प्लेसिंग पण कोणती आली लास्ट लेव आलू शेव विथ राईस. बेस्ट कॉम्बिनेशन. बेस्ट कॉम्बिनेशन. भाईने आता पाणी पियालाय या बॉटलमधला. सकाळपासून काय पियाला नव्हता. काय माहिती. सूप भेटताय त्याला, सूप. फक्त व्हाईट राईस, चिकन, बॉईल अंडी खात होता सकाळपासून. आजचीच रात्र. लोडी क्या बात कर रहा है, क्या कर रहा है. मेरा डाइट चल रहा है सौरभ. ये सब क्या है भाई. पिस्ताचिनो आज लेना पड़ेगा. डाईट करतोय त्याच्यासाठी. कंप्लीट डाईट करतो. किती आहे वडापाव खा, burger खा, हे काय? चलो भाई आज अरे अमूल चाहिए था, अमूल आज नहीं तो है. भाई खाऊंगा. मंडे से फिर से आले शेवटी combination. फिस्ट वरती काय भेटलं चिकन ना. बिरयानी, वेज बिरयानी, मोगू Combo. मोगू. और अभी खा रहे हैं हम लोग फीस्ट. चीट कोड अल्ट्रा प्रो मैक्स ओनली फॉर स्वराज. तरी पण लास्टच यायचं. पण लास्ट जायचं. चलो पिस्ताचिओ रेटो पकड जरा असा फिरो. लेट्स गो. सबसे क्रेजी मेरा ये. द ओनली टाइम आय चीट. हाँ बैठते